जालना संभाजी भोसले यांना कुणीही राजे म्हणू नये, नवनाथ वाघमारे। वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेऊन देहत्याग केला आहे, त्यामुळे त्याची समाधी तोडावी हे तुम्हाला कसं सुचतं, असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना केला आहे। हो, समाधी तोडून कुणाला फायदा होणार आहे असा सवाल देखील वाघमारे यांनी उपस्थित केलाय। संभाजी भोसले यांना कुणीही राजे म्हणू नये असं आवाहन देखील वाघमारे यांनी केलंय। ओबीसी म्हणायचं आहे, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचं हे बरं नाही, अशी टीका देखील वाघमारे यांनी केली आहे। येणाऱ्या काळात ओबीसी यांना त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। ते राज्यामध्ये हे सुरू आहे ना, एक ते आंतरवालीचं पागल म्हणतं औरंगजेबाची कवर काढून टाका, आता दुसरे हे पागल झालेत काही लोक, म्हणजे कोणी कोणाचं हे काढा ते काढा। अरे राज्याला अशांत करू नका, जोडण्याचं काम करा। छत्रपती शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य जोडण्याचं काम केलं, आणि जर छत्रपती शिवरायांचे शाहू महाराजांचे वंशज जे स्वतःला म्हणून घेतात हे जर राज्य तोडण्याचं काम करत असतील तर यांना कसा, म्हणजे यांचा अभ्यास कमी आहे। कुठेतरी वाघ्या कुत्र्याचं आणि छत्रपती शिवरायांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं। ज्या वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःला देहत्याग केला, अशा कुत्र्याच्या बाबतीत तुम्हाला असं कसं सुचू शकतं त्याची समाधी तोडण्या वाचून? ती समाधी तोडण्याची काय गरज आहे का? समाधी तोडली म्हणजे काय, कोणाला समाधान मिळणार आहे? म्हणजे विनाकारण कुठेतरी राज्यामध्ये वाद निर्माण करायचे। मला तर वाटतं संभाजी भोसलेत ना, हे निवळ म्हणजे कुठेतरी आपण त्याला राजे म्हणलं तर मी राजे म्हणत नाही, राज्यातल्या कुणी त्याला राजे म्हणलं नाही पाहिजे। राजे असणाऱ्या माणसाचं असं डोकं चालूच शकत नाही, कारण की तुम्ही कुठेतरी वाद वाढवण्याचे जर राज्यात काम करत असाल तर तुम्हाला राजे कसे म्हणायचं? आज त्या आंतरवालीचं ते पागल म्हटलं कुठं औरंगजेबाची कबर काढायची, त्या कबर काढण्यावर मी काय होत, राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, राज्यामध्ये अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत। त्या अडचणी सोडवण्याऐवजी तुम्ही जर याची कबर काढा, त्याची समाधी काढा, याच्यामध्ये जर राज्य झुरवत ठेवत असेल तर तुमच्यासारखे बिनडोक लोक कोणी नाहीत हे मला वाटतं। राज्यात म्हणजे विषय भरकटण्याचं काम सुरू आहे। नक्कीच हे कुठेतरी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत, हे राज्य सरकारकडून सुपाऱ्या घेऊन राज्य भरकटण्याचं, राज्यामध्ये वाद वाढवण्याचं काम सुरू आहे, बाकी काही नाही। राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण सरकार अपेक्षी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि खतांचे भाव गगनाला भिडलेत, शेतकऱ्यांना शेती कशी करावी हे कळत नाही। आणि ओबीसीच्या बाबतीत तर निवळ धुळपेट झालेली, ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करायचं। कारण ज्या ओबीसीने तुम्हाला भरभरून मतदान दिलं, त्या ओबीसीच्या 2-5 महामंडळ असेल, त्याला सगळ्यांना 25 कोटी, आणि मराठा समाजाचं जे महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ, याला एकट्या महामंडळाला 750 कोटी, म्हणजे 54% असणाऱ्या ओबीसी समाजाला फक्त 25 कोटी, आणि 12 ते 15% असणाऱ्या मराठा समाजाला 750 कोटी। म्हणजे हा कोणता न्याय? हे मुख्यमंत्री फक्त ओबीसींना गोड बोलून फसवण्याचं काम करतात, हे चुकीचं आहे। येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा जशा तसं उत्तर, आणि ओबीसी सुद्धा त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार आहे। कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला, कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच। कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स, अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा। ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर, 4 सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी, भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच, आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट। 1 वर्षाची 100% मनी बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स, कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स।